ते गोविंदा पथक या नावाने याची सुरुवात केली असेल, पण त्यांचं जास्तीत जास्त सार्वजनिक आणि हिताच्या गोष्टीसाठी त्यांचं काम जास्त आहे। म्हणजे आमचा जो चिंतामणी बसतो त्या चिंतामणीची ट्रॉलीही त्यांनी आमच्या मंडळाला सुपूर्द केली। चिंचपोकीचा चिंतामणीचा गोविंदा आला रे आला। पुन्हा एकदा सरावाला आलोय आणि आमची कर्मभूमी लालबाग, माझ्या लालबाग मध्ये आलोय सरावाला। आणि हा सराव आहे चिंतामणी प्रतिष्ठान या गोविंदाचा सराव पाहणार आहोत। 8 थर लावतातच, सरावाच्या दिवशी 7 थर लावतात आणि 8 थर कडक अशी 8 थर लावणारा लालबाग मधला एकमेव गोविंदा पथक चिंतामणी प्रतिष्ठान, त्यांचा सराव पाहणार आहोत। गोविंदा आला रे आला, चिंचपोकळी चिंतामणीचा। मास्तरांनी शिटी मारलेली आहे। चिंतामणी प्रतिष्ठानची स्थापना 2011 साली झाली आणि त्याचा मागचा उद्देश फक्त होता की चिंतामणीची सेवा। आमच्या गोविंदाची कधी पार्टी होत नाही किंवा काहीच होत नाही। येणारा जो पैसा असतो चिंतामणी तर्फे, आम्ही चिंतामणी प्रतिष्ठान गोविंदातर्फे आम्ही चिंतामणीला काही भेटवस्तू देतो किंवा डायरेक्ट मुलांच्या शिक्षणात समजा, किंवा चिंतामणीसाठी आम्ही तराफा दिलाय, ट्रॉली दिली आहे। चिंतामणीच्या 100व्या वर्षी 100 उपक्रम घेतले आहेत, चांदीचा फूल दिलेलं, असे काय ना काय आम्ही एक संकल्प उचलत असतो आणि गोविंदामार्फत चिंतामणी चरणी अर्पण करत असतो नेहमी। प्रो गोविंदासाठी आम्ही ह्या वर्षी फॉर्म भरलेला, पण काही कारणास्तव लेट फॉर्म भरल्यामुळे आम्हाला तिथे एंट्री मिळाली नाही। तर आमचा प्रयत्न नेहमीच असेल की खेळण्यासाठी तिकडे, आणि तशी आम्ही तयारीसुद्धा करत आहोत। यावर्षी तुमचा संकल्प काय आहे? ह्या वर्षीचा आमचा संकल्प असा आहे की दरवर्षी आम्ही एकदा दोनदा वगैरे 8 थर लावतो, उतरवतो, आणि ह्या वर्षीचा आमचा एकच संकल्प आहे की आम्ही जास्तीत जास्त वेळा 8 लावून उतरवायचा आमचा प्रयत्न। गोविंदाची काळजी आम्ही प्रत्येक गोविंदाचा आपला इन्शुरन्स असतो, वेळेत जे सगळे येतात ते घरी जाईपर्यंत सगळ्यांना फोन लावला जातो, आणि प्रॅक्टिसला आपल्या इथे मॅट असतो। सगळ्या आमच्या बालगोविंदांची सगळ्यांची काळजी घेतली आहे। धन्यवाद। नाही, एकमेव गोविंदा पथक आहे जे लालबाग मध्ये 8 थर रस्ते आणि उतरवते पण। तुमचा 9 थराचा संकल्प पुढे येणाऱ्या काळात नक्कीच पूर्ण होईल। चिंतामणी चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। चिंचपोकीच्या चिंतामणीचा विजय असो। माझं नाव प्रवीण राणे, मी आपल्या चिंचपोकी विभागातच राहतो। आपल्या विभागातील एक नामवंत गोविंदा पथक चिंतामणी प्रतिष्ठान
चिंतामणी प्रतिष्ठानबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी भलेही गोविंदा पथक या नावाने याची सुरुवात केली असेल, पण त्यांचं जास्तीत जास्त सार्वजनिक आणि हिताच्या गोष्टीसाठी त्यांचं काम जास्त आहे. म्हणजे एक छोटं सांगायचं झालं तर चिंतामणी मंडळाचं 100 वर्ष होतं. त्यावेळी त्यांनी काहीही मंडळाला आर्थिक मदत न घेता स्वतःतर्फे त्यांनी 100 उपक्रम राबवले होते आणि ते खरंच मंडळाच्या आणि विभागाच्या एकदम दिसण्याजोगे झालेले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडून एक आपल्या मंडळाला म्हणजे आमचा जो चिंतामणी बसतो त्या चिंतामणीची ट्रॉलीही त्यांनी आमच्या मंडळाला सुपूर्द केली होती. ती काहीच त्यांची अपेक्षा नाही की बाबा इथे आमचं नाव लागावं, इथे असं असावं तसं असावं. परत आपले मंडळाचे जेवढे उपक्रम होतात उपक्रमामध्ये पण त्यांचा मोलाचा हातभार म्हणजे जवळपास 100% हजेरी त्या चिंतामणी प्रतिष्ठान या गोविंदा पथकाच्या सगळ्या सभासदांची असतात. भले इथला रहिवासी असो नसो, पण ते सर्वजण त्याच्या पाठीशी चिंतामणीच्या कायमस्वरूपी असतात. दुसरं म्हणजे यांनी सांगितल्याप्रमाणे की माझा यांच्यासोबतचा क्षण म्हणजे गेल्या वर्षीचा जे की 8 थर लावायचा आणि त्यावेळी मी स्वतःही तिकडे उपस्थित होतो आणि स्वतः मास्तरांना घेऊन मी माझ्या खांद्यावरती होतो. कारण का तर आपल्या विभागातला गोविंदा हा खूप मोठा व्हावा ही आमच्या सगळ्यांचीच म्हणजे सगळे गौरव खनकर असतील, ऋतुराज शिरोडकर असतील, वेदांत शिरोडकर असतील, परत त्यांचे इतर सहकारी असतील, तर ह्यांच्या मनात जे होतं एवढी वर्ष ते त्यांनी कुठेतरी दाखवून दिलं आणि ते चढून उतरले पण आणि कोणालाही कोणती इजा झाली नाही. तो माझ्यासाठी म्हणजे एक डोळ्यात पाणी आणणारा क्षण होता. माझ्यासाठीच नाही, अवघ्या चिंतामणी प्रतिष्ठानसाठी होता. तर अशाच त्यांना माझ्याकडून चिंतामणी प्रतिष्ठान या गोविंदा पथकाला माझा लाडका गोविंद आहे, माझा स्वतःचा पण गोविंदा पथक आहे, पण माझा लाडका गोविंदा पथक आहे. तर त्याला माझ्याकडून आणि चिंतामणीकडून खूप खूप पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. चिंतमोगीच्या चिंतामणीचा जय असो. चिंतामणी प्रतिष्ठानचा जय असो. नमस्कार, मी अथर्व सावंत, चिंतामणी प्रतिष्ठानचा एक गोविंदा पथकचा प्लेयर. तर आमच्या गोविंदाबद्दल सांगायचं झालं तर गेली 3 वर्ष आम्ही 8 लावतोय. तर गेल्या वर्षी जे आमचे 8 लागले ते थोडे आम्ही उतरताना थोडे पडलो. या वर्षी आमचा असा प्रयत्न आहे की 8 लावून उतरवायचे आणि ते 3 टाइम 8 लावून उतरवायचे. ह्याच्यासाठीच आमचा खूप अट्टास आहे, खूप प्रॅक्टिस चालू आहे आणि सगळी पोरं वेळ काढून म्हणजे जसं जसं जमतं प्रत्येकाला तशी येतात आणि प्रॅक्टिस करतात. नमस्कार, माझं नाव आराध्य दाभोळकर. मी चिंतामणी प्रतिष्ठान या पथकामधला एक सहभागी आहे. मी पण खूप लहानपणापासून या गोविंदामध्ये आहे. तर लांबून आमच्या पथकामध्ये मुलं येतात, ते फक्त आणि फक्त चिंतामणीसाठी येतात आणि ते त्यांचा इकडे सहभाग दाखवतात. म्हणजे लांबून तुम्ही बोलू शकता बदलापूर, कल्याणपासून मुलं ट्रॅव्हल करतात. आमची प्रॅक्टिस रात्रपर्यंत चालते आणि त्यानंतर ते एवढं लांबूनपर्यंत ट्रॅव्हल करत जातात. तर त्यांना एक एवढा क्रेज आहे चिंतामणीबद्दल आणि तेच एक मोठं रिझन आहे त्यासाठी ते आमच्या पथकामध्ये येतात आणि त्याच्यासाठी खूप मी म्हणजे आभारी आहे आणि ग्रॅटिट्यूड आहे की ते एवढे लांबून ट्रॅव्हल करून एवढे इथपर्यंत येतात. धन्यवाद. थँक्यू. चिंचपोकीचा चिंतामणीचा जय असो.
आवाज देऊन तर झालेला आहे. आवाज देऊन तर झालेला आहे. थांब बाईट देतोय, थांब. बाईट मी शेवट घेतो. गोविंदा आला रे आला. पाहिलात ना, चिंतामणी प्रतिष्ठानचा सराव. कडक असे 7 थर लावले आणि उतरवलेही. आणि 8 थर तर लावतातच. 8 थर यावेळी त्यांचा संकल्प आहे 3 ठिकाणी सलग 8 थर लावायचा आणि उतरवायचा. आणि त्याच्यानंतरच्या येणाऱ्या वर्षात 9 थरापर्यंत ते जाणार आहेत. असा हा चिंचपोकळीचा चिंतामणीचा आशीर्वाद असलेला चिंतामणी प्रतिष्ठानचा गोविंदा पथक, त्याचा सराव तुम्ही पाहिलात ना, तर कमेंट नक्की करा. गोविंदा आला रे.